नमस्कार. तू हिरे माझं मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे श्रीकांत धुमाळांचा फोन ईश्वरीला येतो आणि ते सांगतात की कुणालाही सांगू नको, मी तुला फोन केला आहे, मला तू एकांतात एकटी येऊन भेट, तेव्हा मी तुला त्या बाईचं नाव सांगतो जिने हे सगळं कारस्थान रचलेलं होतं. इथे आता ईश्वरी विचारात पडते, एकटी जाऊन भेटावं का नाही, भेटले तर मला माहिती मिळेल, अर्णवला आता ह्याविषयी काही सांगायला नको असाही विचार ती करते. इकडे मात्र वल्लवी डील करत असते उदयकांत शिर्के यांच्यासोबत आणि त्याला सांगत असते, जर मी तुला हे पैसे देणार आहे तर तू कुणालाही माझं नाव सांगायचं नाही आणि मीही तुझं नाव कुणाला सांगणार नाही, पण त्याच्या बदल्यात एक आणखी काम करायचं. ते काम आहे अर्णव याची बायको ईश्वरी हिचा खात्मा करायचा, तिचा काटा काढायचा. इथे उदयकांत म्हणू लागतो, तुला दूध खुळा दिसतो तुझं काम ऐकायला? तर ती म्हणते, आवाज खाली, जसं माझं नाव सगळ्यांसमोर आल्याने प्रॉब्लेम होणार आहे तसंच तुझंही नाव ज्या दिवशी अर्णवला कळेल त्या दिवशी तुलाही तेवढेच प्रॉब्लेम होणार आहे. तर तू इथे आता तुझं नाव कोणाला मी सांगू नये, त्याच्यासाठी ह्या पैशाच्या बदल्यात मी तुला जे काम सांगते ते करायचं. ते काम आहे अर्णवच्या बायकोला मारायचं. इथे ईश्वरी विचारत असते, अर्णवला सांगावा की नाही? तर ती मनात ठेवते की आता याला सांगायलाच नको, पहिले सगळी माहिती काढून येऊया असा विचार करत ती आता अर्णवशी खोटं बोलून घराबाहेर पडण्याचा विचार करते. इथे आता डील फायनल झालेली आहे आणि लगेचच फोन करून सुपारी देण्याचा कार्यक्रम लगेच उदयकांत यांनी केलेला असतो. त्याच्या माणसाला म्हणजे सत्याला फोन करून तो सांगू लागतो की माझं एक काम आहे, अशा एका व्यक्तीला आता आपण काटा काढून मारायचं आहे असं सांगितले जातं. आणि वल्लवी म्हणत असते, माझं काम चोख झालं की मी तुम्हाला कधीच भेटणार नाही आणि तुम्हीही मला कधी भेटायचं नाही. आपल्यामध्ये जी झालेली डील आहे ती कधीच कुणाला कळता कामा नाही आणि हे सगळं बोलणं एका फोनमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. आता ती व्यक्ती कोण असू शकतं हा विचार आता आपल्या सगळ्यांना करण्याला भाग पाडणार आहे इथे आपले सिरियलचे चालक मालक. आता इथे कोणी रेकॉर्डिंग केले असेल वल्लवीच्या विरोधात, कोणी एवढा मोठा ठोस पुरावा तयार केला आहे तेही पुढे पाहायला मिळेलच. इथे ईश्वरी घाईगडबडीत बाहेर पडते आणि तिला एकही रिक्षा टॅक्सी काहीही मिळत नाही आणि त्यातच धुमाळांचा फोन येतो की लवकरात लवकर मी सांगितलेल्या ॲड्रेसवरती पोहोचा, नाहीतर मी इथून निघून जाईल, पुन्हा तुम्हाला कधीही भेटणार नाही, आत्ताच्या आत्ता मला येऊन भेटा. इथे ती म्हणते की मी निघाले आहे पण मला गाडी वगैरे काही भेटत नाही, थोड्याच वेळात मी तिथे येऊन पोहोचते. असं म्हणाल्यानंतर धुमाळाही तिला म्हणतात की माझ्याकडे कमी वेळ आहे, पटकन या आणि मला भेटा. तर ती तिच्या घरी फोन करून ड्रायव्हरला सांगते की मी दिलेल्या ॲड्रेसवरती आत्ता इथे या, मला अर्जंट गाडी हवी आहे. ती त्या ड्रायव्हरला मग ॲड्रेस पाठवते. अर्णवला त्याच्या फोनवरती मेसेज येतो गाडी कुठेतरी बाहेर गेल्याचा. आता गाडी एकदम वेगळ्याच ट्रॅकवरती चाललेली आहे हे त्याला जेव्हा कळतं तर तो म्हणतो, माझी गाडी वेगळ्या इतक्या लांब कपऱ्याला कुठे चालली, तिकडे तर काही काम पण नसतं. मग तो ड्रायव्हरला कॉल करू लागतो आणि ड्रायव्हर गाडी चालवत असतो. तर इथे अर्णवचा फोन आला आहे म्हटल्यानंतर लगेचच ईश्वरी त्याला फोन उचलू नका म्हणून सांगू लागते आणि अर्णवला फार स्ट्रेंज वाटतं की माझा फोन हा ड्रायव्हर का उचलत नाही आहे आणि ईश्वरीचाही फोन लागत नाही आहे. तर त्याला दोन्हीही मोबाईलची लोकेशन एकाच ट्रॅकवर जाताना दिसत आहेत. तर त्याच्या लक्षात येतं की ईश्वरी बहुतेक कारमध्येच गेली आहे, पण दोघंही फोन आता लागत नाही म्हणून त्याला टेन्शन आलेलं असतं. ईश्वरी काहीतरी संकटात पडू शकते या गोष्टीची पण भीती त्याला वाटत असते. मग तो त्या लोकेशनवरती जायचं ठरवतो. इथे ईश्वरीला वाईट वाटत असतं की ती फोन उचलत नाही आहे अर्णवचा, पण ती म्हणते की मी थोड्या वेळाने फोन करून त्याला सगळी माहिती कळवेल, फक्त अगोदर माझ्या हातात पुरावे येऊ द्या. मग इथे ती ड्रायव्हरला सांगू लागते की मला डावीकडं उजवीकडं असं ॲड्रेस करत करत ती सोडवायला सांगते. ड्रायव्हरला फार विचित्र असं ठिकाण दिसतं. तर तो म्हणतो, मॅडम हे ठिकाण फार विचित्र वाटते, मी तुम्हाला एकटं नाही सोडू शकत. तर ती म्हणते, नाही नाही, मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल केला की तुम्ही मला ह्याच जागेवर घ्यायला या, आत्ता तुम्ही इथे थांबू नका असं म्हणत ती ड्रायव्हरला जायला सांगते. ड्रायव्हर ऐकायला तयार नसतो. तर ती एकदम त्याला प्रेमाने सांगते की मी तुम्हाला थोड्या वेळात बोलवूनच घेईल, फक्त आत्ता माझं एक काम आहे, ते काम होईपर्यंत तुम्ही जा. ते ठिकाण फारच सुमसाम जागेवर असतं. ती जागा ते ठिकाण
ड्रायव्हरलाही योग्य वाटत नसते. आता अर्णवला भीती वाटते, नक्कीच ईश्वरी काहीतरी हिरोगिरी करायला गेली. ही मुलगी कधीच काय ऐकत नाही आणि हिला कधी काही सांगितलेलं कळत का नाही. एकटीने कुठे जायचं नाही कितीतरी वेळा सांगितलं आहे, तरीही ही मुलगी गेलीच. इथे ना पोहोचल्यानंतर ईश्वरी धुमाळांना कॉल करत असते, तर धुमाळांचा कॉल काही लागत नसतो. ती थोडी थोडी पुढे पुढे जात जात जाऊ लागते, तर तिला एकदम सुमसाम जागा दिसू लागते. आता तिला भीती वाटू लागते पुढे जायची आणि ती धुमाळांना फोन करतच असते. तितक्यातच मागे वळून पाहते तर काय, 2 टू व्हीलरवरती माणसं आलेली असतात आणि पुन्हा तिच्या मागणं पण पुढनं पण अशी 4 जण आलेले असतात. त्या 4 जणांना पाहून तिला आता भीती वाटत असते, तिला घाबरायला होऊ लागतं. आता हे लोक इथे का आलेत, आपण काहीतरी संकटात अडकलो ही गोष्ट तिच्या लक्षात येते. तर ती फोन करण्याचा प्रयत्न करू लागते इथे अर्णवला आणि त्या लोकांना ती म्हणू लागते की तुम्ही मला असं घेराव का घालताय, तुम्ही विसरत असाल तर मी अर्णव राजशिर्के यांची बायको आहे असंही ती सांगते आणि मला तुम्ही असं अडवू शकणार नाही असं म्हणत ती तिथून पळण्याचा प्रयत्न करू लागते. तर ते गाडीस्वार त्या ईश्वरीला कुठेच जाऊ देत नाही. तितक्यातच ती फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतेच, तर पाठीमागून तिच्या डोक्यात कोणीतरी काठी घातली. काठी घातल्यानंतर ती डोक्याला हात लावते, तर तिच्या डोक्याला खूप जबरदस्त मार लागल्याचं तिला जाणवतं. तरी ती प्रयत्न करत असते. इथे तिने मोबाईल सोडलेला नसतो, कंटिन्यू ती फोन लावण्याचा प्रयत्नच करत असते. तितक्यात दुसऱ्या काठीचा वार तिच्या हातावर झाला आणि तिच्या हातातला मोबाईल हा सनकन खाली पडलेला असतो. ईश्वरी आता खूपच वाईट परिस्थितीत जाऊन पोचलेली असते. तिला एकदम जबरदस्त मार लागलेला असतो, बेशुद्ध होण्याच्या परिस्थितीत असते. त्याच वेळेला तिथे वल्लवी पोचते आणि मग ती बडबड करू लागते, तुला काय वाटलं तू माझ्यापर्यंत पोचशील, मी इतकी वर्षे जे सत्य लपवून ठेवलं ते शोधण्याचा प्रयत्न करत तू इथे आलीस ही मला माहिती आहे. खरं तर इथे धुमाळांना सगळ्यात पहिले ज्या वेळेला ईश्वरी भेटली ना, त्यांनी लगेचच फोन करून इथे वल्लवीलाच कळवलेलं असतं की मी ना आता रिटायर होणार आहे आणि ती मुलगी आता 22 वर्षापूर्वी जे घडलं ते विचारण्यासाठी माझ्याकडे आली आणि ते सत्य जर सगळ्यांसमोर आलं तर मी रिटायर होणार आहे, त्याच्या आधीच माझं इथे काम होऊन जाईल, मला खूप वाईट परिस्थिती निर्माण होऊन जाईल, मला कुठल्याही वाईट परिस्थितीत पडायचं नाही, मला वाचवा मॅडम असं म्हणत धुमाळांनी निरोप दिलेला असतो. तर इथे वल्लवी म्हणते मी जसं जसं सांगेल तसं तसं करायचं, मी तुम्हाला या संकटातनं बाहेर काढेल. तर इथे बरोबर वल्लवी म्हणते की मी जे आत्तापर्यंत प्लॅन केले ते कोणीच फसवू शकलेलं नाही आणि तू आली मोठी माझ्या प्लॅनमध्ये विघ्न आणणारी, हे शक्य नाही, तुला आता तुझ्या जीवाला मुकावंच लागेल. आता ती त्या माणसाला खुणवते चाकू घेऊन तिच्यावर वार करायला आणि मग तिथून ती निघून जाते. आता ते मुलं हळूहळू पुढे पुढे चाकू घेऊन निघालेले असतात ईश्वरीवर वार करण्यासाठी. पण नशीब ईश्वरीचं, त्याच वेळेला तिथे अर्णव पोचतो. अर्णवने पाहिलं ईश्वरी जमिनीवर कोसळलेली आहे, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्याला दिसू लागते आणि एक मुलगा तिच्या दिशेने चाकू घेऊन निघाला आहे. तर तो तिथे त्यांच्याशी 2-4 हात करू लागतो. त्या 4ही जणांवरती अर्णव वजनदार भरू लागतो. अर्णव ईश्वरीला वाचवण्याचा इतका प्रयत्न करू लागतो, स्वतःच्या जीवाची काळजी न करता तो तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिच्या अंगावरती येणारे प्रत्येक वार तो स्वतःच्या अंगावर घेऊ लागतो. तिला वाचवण्यासाठी तो पुरेपूर प्रयत्न करू लागतो. त्या लोकांना त्याने इतका जबरदस्त चोप दिलेला असतो आणि त्या लोकांना तो पकडणार त्याच वेळेला एकाने त्याच्या डोळ्यांमध्ये माती फेकली आणि चौघही तिथून फरार झालेले असतात. अर्णव डोळे चोळत चोळत स्वतःला सावरतो आणि समोर पाहतो कोणीच नाही आहे, फक्त ईश्वरी जमिनीवर कोसळलेली. ईश्वरीला उठवण्याचा तो प्रयत्न करू लागतो. तर इथे ईश्वरी मी असं शब्द सांगण्याचा प्रयत्न करते. तर इथे अर्णव म्हणतो की तू का आलीस, तुला कळत का नाही, तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि तुझ्या आईचं किंवा माझ्या बाबांचं जे झालं ते झालं, पण मी तुला नाही गमावू शकणार, माझ्यासाठी तू खूप महत्त्वाची आहे, मला तू खूप आवडते. एवढे शब्द बोलल्यानंतर इथे ईश्वरी त्याच्याकडे पाहते डोळे भरून आणि हसते. तिथेच ती बेशुद्ध पडते आणि 1 मिनिटासाठी का होईना अर्णव इतका घाबरतो, स्वतःच्या हातून ईश्वरीला गमावल्याचं त्याला आता जाणवू लागतं. तर तो ईश्वरीला जागा करण्याचा उठवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ईश्वरी काही शुद्धीवर यायला तयारच नाही, कारण तिला इतका जबरदस्त मेंदूला मार लागलेला आहे, तिला आता काहीच कळत नसतं. इथे अर्णव मोबाईल बघतो, डॉक्टरांना फोन करतो, तो तातडीने लगेचच तिला उचलतो आणि गाडीत तिला ठेवतो. स्वतः गाडी चालवत
तो दवाखान्याच्या दिशेने आता पळू लागतो. त्याच्या मनात आता एक भीती निर्माण झाली आहे की त्याच्या हातून आता ईश्वरी पण कायमची जाते की काय. ईश्वरीचा जीव वाचवण्यासाठी गाडी चालू होत नसते तर तो तिला स्वतःच्या पाठीवर बांधतो आणि तिथून पळत सुटलेला असतो दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी. दवाखान्यात तो घाईगडबडीने तिला घेऊन येतो. तिथे आल्यानंतर मग तिला ॲडमिट केलं जातं. इतक्या वाईट परिस्थितीत त्याने तिला आणलेलं असतं दवाखान्यात. ते पाहून सगळेजण थक्क होतात आणि तिला स्ट्रेचरवरती ठेवून मग हॉस्पिटलच्या ICUमध्ये घेऊन आर्नव आणि सगळे डॉक्टर्स नर्स जातात. आता मध्ये गेल्यानंतर इथे आर्नव स्वतःचाच रागा करून घेत असतो की ह्या मुलीने मला काहीच सांगितलं नाही, ही एकटी का गेली. आता हिला गमवण्याची भीती त्याला वाटू लागलेली असते. डॉक्टर आता सगळे टेस्ट करतात. तिचे CT स्कॅन पण काढला जातो. सगळे रिपोर्ट त्यांच्या हातामध्ये आलेले असतात. डॉक्टर म्हणू लागतात की तिच्या मेंदूला बहुतेक खूप मार लागला आहे. त्यातनं बाहेर पडणं फारच क्वचित लोकांना जमतं. आता ही परिस्थिती आर्नवला बाहेर जाऊन डॉक्टर सांगू लागतात. तर डॉक्टरना तो सांगू लागतो की काहीही करा आणि कुठलेही मोठे डॉक्टर इथे बोलवा, पण ईश्वरी बरी झाली पाहिजे. त्याने स्वतःचे कॉन्टॅक्ट वापरले, शिर्केंना फोन केला आणि तो त्यांना सांगू लागतो की ह्या शहरातले, ह्या देशातला जो सगळ्यात मोठा डॉक्टर आहे त्यांना इथे तातडीने बोलवून घ्या आत्ताच्या आत्ता. आणि ASR आहे याची ओळख डॉक्टरांना पटते आणि ते म्हणू लागतात की आम्ही पुरेपूर प्रयत्न करू तुमच्या बायकोला वाचवण्याचा, अजिबात काळजी करू नका. आणि तुम्ही जे डॉक्टर बोलवले आहे ते सर्जन ते पण खूप मोठे आहे, ते नक्कीच ईश्वरीचा जीव वाचवू शकतील. शिर्के तिथे तातडीने येतो आणि शिर्के आल्यानंतर लगेचच इथे ब्लड बँकमध्ये रक्त पुरेसं आहे की नाही, कारण नर्सने सांगितलेलं असतं की खूप रक्त गेले. मग रक्त कमी पडायला नको म्हणून आर्नव पहिलेच सगळी तयारी करू लागतो. त्यातच त्याने बोलवलेले देशातले सगळ्यात मोठे डॉक्टर तिथे पोचलेले असतात. इथे आर्नव आणि ईश्वरी कुठे आहे, सकाळपासून दिसलेच नाही म्हणून सगळेजण घरात चर्चा करत असतात. आजी पण म्हणते हो ना, मलाही दिसलेलं नाही, आर्नवने मलाही काही सांगितलं नाही म्हणून मामा पण बोलू लागतात. तितक्यातच शिर्केंचा फोन येतो आणि शिर्के मला फोन का करता म्हणून मामा त्याच्याशी फोनवर बोलू लागतात. तर शिर्केंनी सगळी हकीकत इथे आता मामांना सांगितली आहे ना. ईश्वरीची बिघडलेल्या तब्येतीची गोष्ट ऐकल्यानंतर मामा तडकन उठतात आणि हे काय, असं कसं, असं बोलत टेन्शनमध्ये वातावरण झालेलं असतं. आता शिर्के सगळी माहिती सांगू लागतात आणि आर्नवची, ईश्वरीची जी परिस्थिती ती सांगू लागतात. ते ऐकल्यानंतर मामांच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकली अशी परिस्थिती होऊन गेलेली असते आणि सगळेजण टेन्शनमध्ये असतात. विचारू लागतात काय झालं आहे. तर इथे मामा सांगू लागतात की ईश्वरीचा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला आहे आर्नव. हे समजल्यानंतर सगळेजण तिकडे जायला निघतात. इथे ईश्वरी सिरियस कंडिशनमध्ये आर्नवसमोर झोपलेली असते आणि आर्नव तिच्याकडे एकटक पाहत असतो. डॉक्टर आता म्हणू लागलेत आता ती आणि तिचं नशीब, ती जर शुद्धीवर आली तर देवाचा चमत्कारच म्हणा. आता इथे लगेचच वल्लवी त्या पत्रकाराला सांगते की तुम्ही आत्ताच्या आत्ता शहर सोडा, तुमच्यापर्यंत कधीही आर्नव पोचू शकेल, तर तुम्ही स्वतःचा जीव वाचवा, असं म्हणत त्याला ती पळ काढायला लावते. आणि आता ईश्वरीची अशी सिरियस कंडिशन आहे हे ज्या वेळेला आर्नवला कळतं त्यावेळेला आर्नव आता पुढे काय करणार हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आता ही ईश्वरी खरंच शुद्धीवर येणार की आर्नवला शुद्धीवर आल्यानंतर ओळखणार का, तेही आपण पाहूया. धन्यवाद.